हिंदुस्थान सरकारचा शेवटचा हुकूम आला आहे. शिक्षा संपल्यावर किंवा मेल्यावरच काय ते तुरुंगातून बाहेर पडाल. एक जन्मठेप कंठीत असलेले निस्सहाय अवश एक एक करून कोठड्यातून कोंडलेले, त्यात हा नवा भयंकर आरोप तरी नक्की काय आहे हे न कळलेले. अशा स्थितीत मानसिक चिंतेने त्या राजबंदीवानांची अशी उत्तरे ऐकून काय स्थिती होऊन त्याचे काय वर्णन करावे. थोडे दिवस अशा असंघटित आणि कर्तव्यमूढ अवस्थेत गेले. परंतु थोडेच दिवस, कारण 1-2 आठवड्यांतच पुढील कार्यक्रमाची साधारण रूपरेषा आखली गेली. प्रथमतःच उगीच न घाबरता दोघा तिघांनी अर्ज करावा असे ठरले की काय आरोप तो नक्की कळवा. कट, राज्यक्रांती, राजद्रोह, बॉम्ब करणे, पळून जाण्याचा बेत, काय जो अपराध तुम्हास वाटत असेल तो उघड आरोपित करून आमच्यावर खटला भरा. जे बाहेरून आले त्यांच्यातील ज्यांनी ज्यांनी ह्याप्रमाणे सांगितले त्यांना बरीच हो ना करता करता अखेर उत्तरे देण्यात आली की तुमच्यावर खटला भरावा इतका आमच्यापाशी पुरावा नाही. परंतु पुरावा नसेल तर बाहेर सोडा म्हटले तर ते मात्र नाव काढू नका म्हणून धमकी मिळेल. अंदमानांमध्ये जेथे बंद्यांवरील खटल्यात वकीलही देता येत नाही आणि पंचही ज्युरीही नाहीत, अशा न्याय कोर्टात बारीसारखे पुरावा उत्पन्न करणारे कर्तबगार लोक असताही उघड चौकशी करण्या इतका पुरावा जर मिळू शकला नाही तर तो आरोपच किती काल्पनिक किंवा अतिरंजित असला पाहिजे हे काही सांगावयास नको. पण तो आरोप सबळ नसला तरी सोयीस्कर होता. त्यायोगे हिंदुस्थान सरकारकडे भयंकर चित्रे रंगवून धाडता येऊन ही राजबंदीवानांची ब्याद त्या कारागृहातच डांबून टाकणे बरे असे त्यांचे मत कळवण्यात आणि येतावता मला कारागृहातून बाहेर सोडण्याची आपत्तीही सहज टाळण्यास अधिकाऱ्यास एक परिणामकारक साधन मिळाले. मी अन्नत्याग केला. मी जेवण नाकारले म्हणून कळताच अधिकारी वर्गात एकच खळबळ उडाली. चीफ कमिशनरने हे प्रकरण कसे तरी मिटवा म्हणून पर्यवेक्षकास कळवले. अन्न सोडण्यासाठी मजवर खटला भरला होता, पण खटल्याच्या वेळी शिक्षा न देता मला जेवण स्वीकारावे म्हणून आग्रह करण्यात आला. मी माझा हेतू कळवताच नानी गोपाळास मला भेटू देण्याकरिता परवानगी देण्यात आली. मी 3 दिवसांपर्यंत अन्नग्रहण करीत नाही हे नक्की कळताच नानीसही फार वाईट वाटले. बारीसाहेबांसह मला त्याची भेट घेण्यास धाडण्यात आले. अन्नत्यागाचा संपाचा अंत. अन्न त्यागून उपाशी स्वतःच होऊन मरत पडण्याच्या स्वपक्षघातक युद्ध पद्धतीचा मी तीव्र विरोध करीतच होतो. त्याचा परिणाम होऊन अन्नत्यागाची कल्पना मंडळींनी सोडून दिली. सगळ्यांमध्ये नानी गोपाळास अन्नग्रहण करण्यास सिद्ध करणे अत्यंत कठीण गेले. सर्व उपाय थकले. तो अगदी मरणाच्या दाराशी बसला. तेव्हा असे धीरोदात्त पुरुष व्यर्थ मातीच्या मोलाने जाऊ नयेत म्हणून निर्वाणीचा उपाय योजून पाहावा असे मी ठरवले. आणि जर तू अन्नग्रहण करणार नाहीस तर मलाही अन्नत्याग स्वीकारावा लागेल असा धाक घातला. लगेच दुसऱ्या दिवशी तेव्हा माझ्या म्हणण्यास त्याने मानले आणि अन्नग्रहण करण्याचे ठरवले. मी त्यास स्पष्ट सांगितले की मरावयाचे तर असे बायकी हट्टाने व्यर्थ मरू नकोस, काही तर कर मग मर. शेवटी त्यानेही अन्न ग्रहण केले. मीही उपास सोडला. आता 2 वेळ मिळेल ते अन्न, कारण कामे सोडल्याने सरकारी शिक्षा म्हणून कमी अन्न देण्यात येईल. खाऊन वर नारळाचा सप्पा राजबंदीवान उडवू लागले, पण काम तेवढे करीनात. उपाशी का मरता? हिसकवून अन्न घ्या, लठ्ठ व्हा आणि काम मात्र करू नका, हा माझा मंत्र सगळ्यांनी उचलला. तेव्हा जे राजबंदी अवधीच्या शिक्षांचे होते त्यावर काम सोडण्याच्या अपराधासाठी तुरुंगातील सर्व शिक्षा संपल्याने मॅजिस्ट्रेट पुढे खटले करण्यात आले. कोणास 2 महिने शिक्षा काढली, कोणास 4 महिने. नानी गोपाळास 1 वर्ष शिक्षा वाढली. मागे लिहिलेच आहे की हिंदुस्थानात अंदमानाच्या माहितीची पत्रे छापली गेल्याने बरीच खळबळ उडाली होती. त्यात या कटाच्या प्रकरणाची भर पडल्याने हिंदुस्थान सरकारलाही एकदा अंदमानातील परिस्थिती प्रत्यक्ष पाहून येण्यासाठी कोणास तरी धाडणे आवश्यक आहे असे वाटले. तेव्हा स्वतः गृहमंत्री सर रेजिनॉल्ड क्रॅडॉक हे पुढे ब्रह्मदेशाचे गव्हर्नर झाले. ते अंदमानास आले. अंदमानामध्ये आधीच कोणी वरचा अधिकारी कधी फारसा येत नसे आणि त्यातही जर एखादा कोणी आलाच तर त्याचे येणे हे इतके गुप्त ठेवण्यात येईल की बंदीवानास हा कोणी एकदा प्रेक्षक फिरून जात आहे की कोणी अधिकारी आलेला आहे हे कळणे अशक्य होईल.
त्या योगे कित्येकास आपली गाऱ्हाणे त्याच्या कानावर घालण्यास संधी मिळत नसे. कोणी काही आरडाओरडा केला नाही म्हणजे ते अधिकारी परत जात आणि प्रतिवेदित रिपोर्ट की सब ठीक है. तसे याही वेळेस घडू नये म्हणून राजबंदीवानांना गुप्तपणे गृहमंत्री येणार ही बातमी कळताच त्यांनी आम्हास त्यांची भेट घ्यावायची आहे म्हणून मागणी करण्यास आरंभ केला. तुम्हास कोणी सांगितले म्हणून ओरडणाऱ्या दरडावणीचा भीक न घालता असाही निश्चय ठरला की यापुढे बरचा अधिकारी आला आणि त्याची भेट होऊ दिली नाही तरी खोल्यातून मोठमोठ्या हाका मारायच्या. मग नियमभंगांची शिक्षा झाली तरी चालेल. पुढे हा निश्चय अनेक वेळा व्यवहारातही करावा लागून राजबंदीवानांनाही शिक्षाही भोगाव्या लागल्या. अखेर जेव्हा 1913 वर्षी गृहमंत्री सर रेजिनॉल्ड क्रॅडॉक आले तेव्हा निवडक राजबंदीवानास त्यांच्या पुढे बोलवण्यात आले. कोणाच्या गाऱ्हाण्यास उत्तर मिळाले, तुम्ही सरकारचे शत्रू आहात, तुम्हास मृत्यूदंड योग्य होता. कोणास सांगण्यात आले, बाहेर जाण्याचे नाव काढू नका, तुम्ही राजद्रोही कारस्थानी रचता. पुरावा आम्हास सिद्ध करता येत नाही, पण आम्हास माहीत आहे. माझ्या संभाषणात आरंभ जरा कारस्थानी सौम्य स्वरूपाचा झाला. सर साहेब म्हणाले, सावरकर, काय ही तुमची दुर्दशा, तुम्ही आपल्या हाताने करून घेतलीत. मी तुमची सगळी पुस्तके वाचली आहेत. तुमचे ज्ञान आणि शक्ती जर योग्य मार्गाने व्यय केली जाती तर तुम्हा सरकारी हातात असलेली कोणतीही श्रेष्ठ प्रकारची नोकरी मिळू शकते. पण या दुर्दशेत पडणे तुम्हास पसंत पडले. मी म्हटले, आपल्या सहानुभूतीविषयी मी आभारी आहे. ही दुर्दशा टाळणे तुमच्या हाती आहे. हिंदुस्थानात आता गोखले यांचा शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव विधिमंडळासमोरच आला आहे. जर तो संमत होऊन अशा प्रकारचीच विधायक प्रगती करण्यास माझ्या राष्ट्रास मनपूर्वक संधी देण्यात येईल तर मग मीच काय, पण माझे पूर्वी सहकारी असलेले क्रांतिकारक मित्रही शांततेच्या मार्गाने जाण्यास एका पायावर सिद्ध होतील. मला वाटते ते देखील असेच म्हणत असतील. सर क्रॅडॉक, हे तुम्हास कसे माहीत पडले? ते कुठे आहेत तुम्हास माहीत आहे काय? मी, ते कसे शक्य आहे? तुमच्या कोठडीत, तुमच्या पहाऱ्यात मी रात्रंदिवस बंद नाही का? पण आमची एकमेकांची मनोवृत्ती आम्हास माहीत आहे. त्यावरून मी तर्क करतो. शांततेने प्रगती शक्य होताच क्रांतिकारक मार्ग स्वीकारणे मी अधर्म्य समजतो. तेही समजत होते, असावेतही. सर, छट, तुम्ही चुकता. ते अजूनपर्यंत तीच रणगर्जना करीत आहेत आणि तुमचे नाव घेत आहेत. हिंदुस्थानात म्हणा वा अमेरिकेत म्हणा, पण तुमची मंडळी अजूनही त्या अपराधी चळवळीत दंग आहेत. मी, ही बातमी आता तुम्ही सांगता म्हणून मला कळते. माझे नाव कोणी घेणे न घेणे मला कसे थांबवता येणार? मला त्यांनी पुढारी म्हणून म्हटले तरी मी येथून त्यांच्याशी संबंध ठेवू शकतो अशी तुम्हास कल्पना तरी करता येते का? यावेळी सन 1912 ते 13 अमेरिकेत गदर नावाचे क्रांतिकारक पत्र आणि इतर चळवळी अभिनव भारतातील युरोपमधून अमेरिकेत गेलेली लाला हरदयाळजी इत्यादी मंडळी चालवित होती हे वाचकांनी ध्यानात ठेवावे. सर, आणखी थोडेसे भाषण होऊन मध्येच, मग तुम्ही म्हणालात तशा प्रकारचे मत त्यास कळविण्यास तुम्ही सिद्ध असाल तर पत्र टाकण्याच्या परवानगीचा विचार करू. मी, पत्र मी मोठ्या आनंदाने टाकीन, परंतु ते मजकडून त्यास स्वतंत्रपणे गेले तर त्याचा उपयोग. सर, आमच्या हातून ते पत्र गेले पाहिजे. मी, त्यायोगे त्यास मी ते पत्र सरकारी दाबाने टाकले असे नाही का वाटणार? मी स्वतंत्र पत्र टाकावे हे उत्तम. सर, तसे आम्हाला करता येणार नाही. मी, मग सरकारी हातातून पत्र टाकण्यास काही अर्थ आहे असे मला वाटत नाही. सर, मजकडे आपण दोघे एकमेकास ओळखून आहोत अशा खोचीने सस्मित पाहात. बरं, काय तुमची गाऱ्हाणी काय आहेत? त्यानंतर मी कारागृहीन दुःखाचा पाढा वाचू लागलो. राजबंदीवानांच्या कष्टांचे वर्णन करिता करिता सरकार साहेबांसह आलेले आमचे चीफ कमिशनर म्हणाले, पण तुम्ही राजबंदीवानांनी अत्याचारी आणि खुनी कट केलेले होते. जर आज रशियन लोकांचे हिंदुस्थानावर राज्य असते तर तुमच्यासारख्या बंडखोरास त्यांनी सायबेरियात धाडले असते किंवा गोळ्या घालून ठार केले असते. तेव्हा आम्ही इंग्लिश लोक तुम्हास इतक्या क्रूरतेने वागवित नाही हे तुम्ही आपले भाग्य समजावे. मी, पण रशियन लोक राज्य करीत असते तर त्यांनी हिंदुस्थानात निःक्षत्रिय केले नसते. आज रशियन, सायबेरिया इत्यादी प्रांतात त्रयस्थ लोकातील अधिकारी सेनापत्यतेही करू शकतात. तसे आमचे लोकही करू शकले.
शकते आणि मोगलाविरुद्ध जसे झाले तशी आम्हास उघड उघड बंडे करून स्वातंत्र्यही लवकर मिळवता आले असते. सर, तुमचे हिंदू राजे असते तर आणखीनही क्रूरता घडली. बंडखोरास ते हत्तीच्या पायांशी बांधून मारित असत. मी, होय असत. आणि इंग्लंडमध्येही नुसत्या चोरीकरिता सर्व रस्त्यांमधून फरफटवीत नेत अपराध्यास शिक्षा देत असत. पण असत म्हणून आज कोणी चोरास अशी फाशी देत आहे काय? खरी गोष्ट अशी आहे, मनुष्य जातीच्या सार्वत्रिक सुधारणेचे लाभ दोन्ही पक्षात सारखेच मिळत आहेत. पूर्वी बंडखोरास हत्तीच्या पायी बांधून मारीत, तर बंडखोर यशस्वी झाले तर तेही चार्लस सारख्या राजाला फाशी लटकावीत. आज दोन्ही पक्षी अधिक सभ्य आणि सौम्य व्यवहार करणे हे आपण आपल्या सुधारणेचे चिन्ह समजत आहोत. आणि ते तसे जोवर आपण समजतो म्हणून म्हणत आहात तोवरच आम्ही तुमच्याच नियमाप्रमाणे वागवले जावे म्हणून म्हणत आहोत. आपण निर्नियम वाटेल तसे छळ करू म्हणून उघडपणे सांगावे, म्हणजे आम्ही त्या परिस्थितीतही कसे तरी तोंड देऊच. अशा अर्थाच्या संभाषणानंतर गोष्ट पुन्हा मूळ पदास आली. अंदमानातील बंदी संस्थेविषयी काही प्रश्नोत्तरे होऊन आम्हा सांगण्यात आले की हिंदुस्थान सरकार काय ते उत्तर धाडेल. क्रॅडॉक धमकावून गेले. उत्तरही येईना. अंदमानचेच अधिकारी सांगू लागले, आता आपले आहेत त्यात समाधान माना, परंतु काहींना काहीतरी चळवळ केल्यावाचून राहावयाचे नाही असा निश्चय करून सर्व राजबंदीवानांनी तिसरा संप पुकारला. एक दोघे सोडून सर्व जणांनी कामे सोडून दिली. 6 महिने बेड्यांच्या शिक्षा झाल्या. नाणे गोपाळने अन्न सोडून 1.5 महिना झाला होता. बळे त्यास नाकाने नळीतून थोडे दूध पाजण्यात येई. तो अगदी अस्थिपंजर झाला तरी त्या 1.5 महिना अन्नत्याग केलेल्या मुलास 8 दिवस हातकडीत दिवसभर उभा राहण्याची शिक्षा ठोठावली गेली. तो डगमगला नाही, परंतु त्याच्या दुःखाने उद्वेगून इतर 6-7 जणांनी अन्नत्याग केला. त्यासही पोटात कणभर अन्न नसता 8 दिवस हातकडीत उभे करण्यात आले. माझे पत्र यावयाचे होते ते आले, परंतु तुमच्या पत्रात आक्षेपार्ह लिखाण आहे म्हणून तुम्हास ते देता येत नाही म्हणून सांगण्यात आले. मी पत्र येताच संपात सामील झालो. त्यातच 2 आठवड्यांची आडाबेडीची शिक्षा झाली. नंतर हातकडी, नंतर साखळबेडी अशा शिक्षा चालल्या. पत्रात आक्षेपार्ह काय आहे ते लवकरच आम्हास आमच्या सहाय्यकांनी गुप्तपणे कळवले. ते आक्षेपार्ह विधान म्हणजे त्या वर्षी पार्लमेंटात केरहार्डी यांनी मजविषयी केलेली चर्चा हे होते. आयर्लंडमध्ये उघड उघड बंडांच्या धमक्या देत सैन्य उभारीत फिरत तरी सरकार काही करीना, परंतु सावरकरांसारख्या हिंदी क्रांतिकारास पिस्तुले एकत्र करण्यासाठी 50 वर्ष काळे पाणी दिले असा टोमणा मारणारी काही चर्चा पार्लमेंटात झाली होती. ती बातमी लिहिलेली ते पत्र मला दिसले असते तर पार्लमेंटपर्यंत आमच्याकडे लोकांचे लक्ष वेधलेले असते असे आम्ही राजबंदी लोक समजून चढून जाऊ आणि संप अधिकच जोरावेल अशा भयाने आम्हास ते घरचे पत्र दिले गेले नाही. आम्ही सर्वांनी संपात मुख्य 2-3 मागण्या केल्या होत्या. आम्हास राजबंदीवान या वर्गाचे पहिल्या प्रतीचे अधिकार देण्यात यावे, नाहीतर केवळ साधे सामान्य बंदीवान समजून अंदमानातील इतर बंदीवानांप्रमाणे बाहेर सोडावे, लिहिण्याची कामे द्यावी, शेवटी यथासमय कुटुंबातील लोक आणू द्यावे. जर तेही करणे नसेल तर हिंदुस्थानातील तुरुंगातच आम्हास धाडून द्यावे, म्हणजे तिकडच्या तरी सवलती आम्हास मिळतील. सूट शिक्षेच्या दिवसांची कारागृहीय सूटही मिळत राहील. या मागण्यांसाठी संप चालला असता सरकारी नियम राजबंदीवान उघड उघड धाब्यावर बसवीत चालले. कडक पहाऱ्यात निरनिराळ्या कोठड्यातून रात्रंदिवस बंद असल्याने एकमेकांचे बेत आणि बातम्या कळवणे कठीण जाऊ लागले. मागे वर्णिलेला टेलिफोन दूरध्वनी बंद झाला, कारण अंगणातल्या दुसऱ्या कोठडीच्या भुकापाशी जाता येईना. जो तो बंद तेव्हा टेलिफोन तुटला तर टेलिग्राफचा शोध लागला, आणि तोही वायरलेसचा. दूरध्वनी तुटल्यानंतर हे बिनतारी तारायंत्र बरेच दिवस ऐटीत काम करीत होते. पायात बेड्या होत्या, त्यांना वाळे होते. त्या वाळ्यांवर नाही तर त्या बेड्यांवर दारांच्या गजांवर आपटून एक ठरलेल्या ध्वनिलिपीत कट्ट कडक कट्ट सुरू झाले. केवळ 4-2 खोल्या, वरच्या खोल्या पाशीच नव्हे तर चाळी एकमेकास ज्या कोणास लटकलेल्या होत्या त्यातील पहिल्या खोल्यातून आवाज या चाळीतील त्या चाळीत जात असल्याने बातम्या सरळपणे चौकडे जाऊ येऊ लागल्या. पुन्हा मध्येच जे ऑर्डरचे विश्वासघाताचे भय तेही उरले नाही. ही ध्वनिलिपी प्रथम इंग्रजीत बसवली होती. तिला आमच्या बंधूंनी नागरीत बसवली. तेव्हा शुद्ध स्वदेशी बिनतारी तारायंत्र चालू लागले.
तुमच्याकडे बिनतारीचा शोध मार्केनींनी लाविला असेल. आमच्या अंदमानी जगतात मार्केनींच्या बिनतारी येण्यापूर्वीच आम्ही स्वदेशी बिनतारी सुरू होती. आणि हो हो आता जुळले. हे लिहिता लिहिता ध्यानात आले की कॅपिटल पत्राने आमचे बंधू बिनतारी तारायंत्रावर नेमलेले होते म्हणून जे लिहिले ते तर मग अगदीच खोटे होते असे काही म्हणता येत नाही. उगीच त्या बिचारांकडून आम्ही खटल्याची भीती घालून क्षमा मागवली. होते खरे बुवा, आमचे बंधू बिनतारी तारायंत्रावर नेमलेले होते खरे. त्या पत्राचे सांगण्यात थोडासा क्षम्य फरक जो झाला तो इतकाच की ही गोष्ट लढाईच्या वेळेत झाली असे ते पत्र म्हणाले. आणि या बिनतारीचा आवाज शेजारच्या वा पाठीमागच्या 1-2 खोल्यांपर्यंतच जात असता कॅपिटल म्हणाले ते जर्मनपर्यंत पोचे म्हणून एवढ्या अंतराचा फरक काहीच नाही. स्पेस अँड टाइम, दिक आणि काल या वस्तू आहेत की केवळ भास आहेत हा तत्वज्ञांना देखील अजून प्रश्नच आहे. या तारायंत्राने आमचे बेत एकमेकास कळत आणि जे करणे ते सर्वजण सारखे करीत. बारी वॉर्डरांच्या गळचुडी बसे. हे सामुदायिक बेट ठरतात कसे? कोण बातमी सांगतो? ते अडाणी पठाण. त्यांच्या ध्यानात बेड्या खटखट का वाजतात ते येईना. कोणी ओरडला तर आम्ही सांगू भजन करीत आहोत मनातल्या मनात. शेवटी एका कल्पक वॉर्डरास बेड्यांची प्रश्नोत्तरी खटखट का होती ही शंका आली. एकाची झाली की दुसऱ्याची बेडीची खटखट. त्याने बारीस सांगितले, बारीसाहेब एका रात्री गुपचूप चौकडे तुरुंगात हिंडले. त्यांनी ताडले हे बिनतारी तारायंत्र आहे निरुपाय. बेडी वाजू देऊ नये या कुकर्म्यांना. इतके सांगून निघून गेला. पण ऐकतो कोण? नियम म्हटला की बसवला धाब्यावर. असा धिंगाणा चालला. जेवण वाढताना 1 तास उघडून राजबंदी अंगणात आणण्यात येत. ते एकमेकांशी बोलतील म्हणून स्वतः बारीसाहेब गरजत मध्येच उभे राहत. 1-2 दिवस ठीक गेले. पण 5व्या दिवशी का कोणत्याशा दिवशी सर्व राजबंदी पंगत धरून पण अंतराळावर थाळीत जेवत घेत असता सुश्राव्य इंग्लिश भाषेत सहसाच व्याख्यान ऐकू येऊ लागले. ब्रदर्स, वी आर ऑल बॉर्न फ्री. चमकून सर्वजण वर पाहतात तो नानी गोपाळने एकदम उभे राहून, बोलू नका या वारीच्या नियमांचा पुरता सूड घेण्यासाठी सार्वजनिक व्याख्यानास आरंभ केला आहे. बंधूंनो, आपण जन्मताच स्वतंत्र आहोत. परस्परांशी प्रेमाने बोलणे हा मनुष्याचा निसर्गशुद्ध अधिकारही जर शत्रू काढून घेऊ लागला तर त्याचे ऐकतो कोण? हा मी बोलत आहे आणि बोलणार अशी काही वाक्ये त्यांच्या तोंडातून अगदी वक्तृत्वपणे थाटाने निघतात न निघतात तोच चवताळून बारी मिर्झा खान पठाण वॉर्डर यांच्याकडून धावून गेले. पण आमच्या या वक्त्याचे व्याख्यान अस्खलित चालूच होते. त्याला उचलून नेऊन खोलीत बंद करतो त्याच व्याख्या विषयाचा समारोप काही संपला नव्हता. राजबंदीवानास हसू आवरेना, बारीस संताप आवरेना.